नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 45वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळं माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 45. युगाच्या जीवनातलं एक पर्व संपलं. नवीन पर्व सुरू झालं. त्या वास्तूनही एक पिढी मागं टाकली. नवीन पिढी हाताशी धरली. तसं पाहिलं तर या पिढीला युगानं हाती धरून घरात आणलं. घरातलं एक माणूस गेलं. त्या जागी 3 माणसं आली. घरातली पूर्वीची व्यवस्था थोडी बदलणं प्राप्त होतं आणि ती व्यवस्था युगानंच करणं आवश्यक होतं. तिनं म्हटलं, तारावहिनी, आईची ही माझघर खोली तुम्हाला सगळ्या दृष्टीनं सोयीची होईल. छान आहे ही खोली, मला आवडली. तिनं रस्त्याकडची बंद खिडकी उघडून टाकली. तिकडून येणारा वारा, उजेड आईला सहन होत नसे. शिवाय रस्त्यावरच्या वर्दळीचा तिला त्रास वाटे म्हणून तिनं ही खिडकी बंदच ठेवली होती. खिडकी उघडताच उजेड, वारा भरपूर खेळू लागला. खोली तशी खूपच मोठी होती. स्वयंपाकघर, मागच्या परसदारी जाण्याची वाट तिथूनच होती. माडीवर जाण्याचा जिनाही माझघरातून होता. आईची गोष्ट वेगळी होती. पण आता तारावहिनीचं वास्तव्य तिथं होणार म्हणून युगानं सुताराला बोलावून प्लायवूडचं पार्टिशन घालून घेतलं. माडीवर मोठा दिवाणखाना, त्याला लागून एक खोली आणि युगाची खोली अशा 3 खोल्या होत्या. फार पूर्वी अरुण, वसंत दोघांची ती खोली होती. त्या खोलीला पुढच्या अंगणातून जिना होता. परस्पर तिथून जाता येत असे. अरुण असताना तो जिना बहुधा बंदच असे. दिवाणखान्यातल्या माझघरात असणाऱ्या जिन्यानं जा ये होत असे. पिता पुत्र दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. आई गेली तरी त्या दोघांचा अबोला गेला नव्हता. पूर्वी वसंतदादा नानांच्या देखत घरी येत नव्हता. आता तो नानांच्या अंगावरून सरळ पुढं निघून जात असे. घरात राहायचं नक्की झाल्यावर त्यानं वरच्या खोलीचा अंगणातला जिना उघडून टाकला आणि दिवाणखान्यातला मधला दरवाजा आतून बंद करून टाकला. त्याची ये-जा परस्पर बाहेरून सुरू झाली. युगाची कल्पना होती की तो घरात राहायला लागला की आपोआप आपण होऊन नानांशी बोलेल. पण नाना झोपाळ्यावर बसलेले असले तरी तो आला तर तो त्यांच्या अंगावरून त्यांच्याकडे दृष्टिक्षेपही न टाकता तसाच सरळ पुढे स्वयंपाकघरात निघून जाई. काकू, 1 कप चहा देणार का? हो, आता सगळ्यांचा ठेवते. नानांचा, युगाताईचाही व्हायचा आहे अजून. मला बाहेर जायची घाई आहे, आधी 1 कप करून द्या. तेवढ्यात युगा खाली येई. ती म्हणे, पाठ घेऊन बैस जरा दादा, आलेच मी हातपाय धुवून. छे, अगं लवकर जायचं आहे मला. अगं नयन, कब्बशी काढ बघू. नयनतारा कब्बशी काढून काकूंपुढं ठेवी. त्या 1 कप चहा आधी करून त्याला देऊन टाकीत. उभ्या उभ्या पिऊन तो निघून जाई. एकदा युगानं त्याला म्हटलं, दादा, आता तू घरात राहायला लागलास. पूर्वीचं सगळं विसरून तू आता नानांशी बोलायला हवंस. अरे, सगळ्याने एकत्र बसून खाल्लं प्यायलं की कसं बरं वाटतं. पण त्या वाचून काही अडतंय का? हा अडण्या नडण्याचा प्रश्न नाही. अरे, किती झालं तरी ते तुझे वडील आहेत. त्यांचं जन्मदातृत्व मी नाकारलं तरी कुणी खरं मानणार नाही. एका घरात राहून तुम्ही अबोला ठेवावा हे बरं का? पण तसा मी फारसा घरात असतो कुठं? माझी फिरतीची नोकरी. आठवड्यातून 4 दिवस बाहेर गावी. त्याला समजावणं कठीण होतं. त्याच्याशी हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता. त्याच्या मताप्रमाणे त्याचं काही अडत नव्हतं. तो 4 दिवस फिरतीवर असे. जेव्हा घरी असे तेव्हा नानांच्या घरी असण्याच्या वेळी तो घरात नसेच. सकाळी नानांबरोबर ती जेवायला बसे. आता छोटी चित्रा घरात आली होती. घरभर फिरत होती. 24 तास घरात फिरणारी. घरचीच, वंशवेलीवरची ही नवी कळी. बऱ्याच वर्षांनंतर बालपावलं घरात उमटत होती. युगाला मुलांची भारी आवड होती. मुलांचं कौतुक करण्याची तिला हौस होती. चित्रासाठी तिनं छोटा रंगीत पाट आणला. नानांच्या पाटाशेजारी मांडून युगा तिला जेवायला हाका मारी. तिची लहर असली तर ती येऊन बसे. तशी ती फार लहरी होती, हट्टी होती, आक्रस्ताळी होती. ते पाहून युगाच्या मनात येई, हे सारे गुण आनुवंशिक वारशानं आजीतले या नातीत तर आले नाहीत. कोण जाणे, कदाचित अतिलाडाचाही परिणाम असेल. तिला या घराची गोडी लागावी, घरातल्या माणसांची माया लागावी, विशेषतः नानांचा तिला लळा लागावा. नानांचा तिला लळा लागला की वसंतदादाच्या मनाचा पीड सैल होईल अशा विचारानं ती म्हणे, चित्रा,
तुझ्या आजोबांना जेवायला बोलावून आण जा. चला म्हणावं जेवायला. मनात असलं तर ती जाई, नाहीतर बसल्या जागेवरूनच ओरडे, आजोबा जेवायला चला. लहर फिरलेली असली तर म्हणे, मी नाही बोलावत, त्यांना भूक लागली असली तर येतील जेवायला. एकदा चित्रानं त्यांना विचारलं, आजोबा हे घर आमचं आहे ना? मुलगी चुणचुणीत होती. तिच्या बालस्वरात ठसका असे. नानांनी म्हटलं, आपल्या सगळ्यांचंच हे घर आहे, तुझं माझं. तुझ्या ताटाजवळ माऊ बसली ना, तिचं पण. मग तुम्ही आम्हाला आमच्या घरात राहू काहू देत नव्हता? तुम्ही अगदी वाईट आहात. नानांच्या हातातला घास क्षणभर हातातच राहिला. युगा काहीसं आपल्या आजीचं रूप घेऊन आलेल्या त्या बालीकडे पाहतच राहिली. तेवढ्यात नयनतारा पुढं आली. तिनं आपल्या कन्येच्या पाठीत 2 धपाटे मारून म्हटलं, उठ कारते, काय बोलतेस हे? चालती हो इथून. तिला बखोटीला धरून तिनं उठवलंच. युगानं म्हटलं, हं ताराबहिणी, अहो तिला जेवणावरून काय उठवता? चित्रा भोकाड पसरून पाय आपटीत बाहेर निघून गेली. लहान मुलं स्वतःच्या मनचं काही सुद्धा बोलत नसतात. त्यांच्या देखत मोठी माणसं जे बोलतात तेच शब्द छोटी मुलं हौसेनं ओंजळ भरभरून गोळा करतात आणि मग अशी मध्येच केव्हा तरी उधळून देतात. त्यांच्या निरागस बालबुद्धीला सगळंच चांगलं तारतम्य जाणत्याने राखायला हवं. दुसऱ्या दिवशी तिचं पान मांडावं की नाही या विचारात युगा होती. तेवढ्यात नयनतारानं म्हटलं, युगाताई, चित्राचं पान नका घेऊ, आत्ताच तिला दूध दिलंय, उगीचच भात चिवडीत बसते. एक प्रश्न निकालात निघाला. संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर युगा विचारी, तारावहिनी, चित्रा कुठं दिसत नाही, कुठं आहे? बागेत खेळणी घेऊन बसली खेळत. त्या शेजारच्या पप्पीशी तिची मैत्री जमली ना, दोघी बसल्यात. नानांच्या आसपास चित्राला ती फिरकू देत नाही हे युगाच्या लक्षात आलं. आता तिला घरच्या माणसांचा लळा लागायचा कसा, निलावायचा कसा? चहा घेऊन नाना नित्याप्रमाणे बाहेर जात. तीही शिकवणीला निघून जाई. वसंतदादा पुरुष आहे, त्याच्या मनाची अढी नाही जायची. घरची ओढ त्याला पूर्वीपासूनच नाही. घराबाहेर रमणाऱ्या पुरुष जातीचा तो आहे. एक प्रकारे ते बरं आहे. एका घरात राहूनही दोघांच्या फारशा गाठीबिठी होत नाहीत. दोघांच्या घरी येण्या जाण्याच्या वेळाही वेगळ्या आहेत, हेही ठीक आहे. पण नयनतारा स्त्री आहे. हलके हलके ती घरात रुळेल, संसारात मुरेल, घरचं सगळं बघेल, सगळं सांभाळेल. तसं घरात काही बघायचं नव्हतं. काकू सगळं बघत होत्या, स्वयंपाकाचं सांभाळत होत्या. पण घरची गृहिणी म्हणून घरात कुणी हवं होतं. आईनं मृत्यूसमयी आपल्या किल्ल्या तिच्या गळ्यात देऊन या संसाराच्या किल्ल्या तिच्याकडे सोपवल्या आहेत ना. आपले बिलवर पाटल्या तिच्या हातात घालून हा संसार तिच्या हाती दिला आहे ना. तिची ही सून तिची जागा भरून काढील. युगा तिच्याशी शक्य तेवढ्या आपुलकीनं वागत होती. या घराशी तिला एकरूप करण्याचा प्रयत्न करत होती. तारावहिनी, आज शाळेतून यायला मला जरा उशीर होईल. काकू पण आज नाहीत. त्यांची मुलगी आजारी आहे ना. जेवणं उरकल्याबरोबर त्या जाणार आहेत. रात्रीच्या स्वयंपाकाला त्या येतील. नाना शाळेतून आले की तुम्ही त्यांना चहा करून द्या, डब्यातली बिस्किटं द्या. बरं. रात्री नाना आले तेव्हा तिनं सहज त्यांना विचारलं, नाना, सुनबाईनं केलेला चहा जमला होता का? नाना स्तब्ध राहिले. युगानं म्हटलं, वहिनी ना, मी मुद्दाम सूचना देऊन गेले होते, तुम्हाला स्ट्रॉंग चहा लागतो म्हणून. नानांनी शांतपणे म्हटलं, मला चहा मिळाला नाही. म्हणजे? घरात कुणी नव्हतं. युगाचं मन कळवळलं. नाना एवढे थकून आले नि त्यांना चहा मिळू नये? घरात वहिनी नव्हती? ती स्वयंपाकघरात गेली. नयनतारा चित्राला भरवत होती. तिनं म्हटलं, तारावहिनी, नानांना चहा दिला नाहीत तुम्ही? घरी नव्हतात तुम्ही? मी 5 मिनिटं शेजारी गेले होते. चित्रा बाहेर खेळत होती दाराशी. तिला सांगून गेले होते की नाना आल्याबरोबर मला बोलवायला ये. चित्रानं पटकन उत्तर दिलं, मी ना आजोबांना म्हटलं माझा एवढा खेळ होऊ दे, मग आणते आईला बोलावून, तर ते आपले निघूनच गेले. युगानं म्हटलं, तारावहिनी, नाना यायच्या वेळी घरी तुम्ही राहायला हवं होतं. चहा करून देऊन मग जायचं होतं. नयनतारा तोंडातल्या तोंडात काही पुटपुटली. युगा चहाचं उरकून शिकवणीला निघून गेली. तारावहिनी घरात सगळं बघेल, नानांना सांभाळेल, त्यांचं सगळं व्यवस्थित करील या तिच्या आशा अपेक्षांना पहिला तडा गेला. आणि मग असे तडे जातच राहिले. सांभाळून घ्यायचं तरी किती, समजावून सांगायचं तरी किती. नयनतारा आता घरात रुळली होती. तिच्यातला नवखेपणा गेला होता.
आपण या घराची मालकीण आहोत ही भावना स्फुल्लिंगासारखी फुलत होती. माईंशी तिचं सख्य नव्हतं. 4-2 शब्दांची देवाणघेवाण करण्याइतपत दोघींचं बोलणं होत असे. पण अलीकडच्या पलीकडच्या दुसऱ्या शेजारघरी तिचं जाणं येणं सुरू झालं होतं. तिथल्या तिला समवयस्क मैत्रिणी मिळाल्या होत्या. त्या दुपारी सगळ्या येऊन बसत. गप्पा, चहा, फराळ होई. नाना, युगा सकाळी 10 वाजता गेली की संध्याकाळपर्यंत सगळं घर मोकळं. नानांची सून वसंतची बायको म्हणून नव्हे, तर रंगभूमीवर सुंदर काम केलेली नटी म्हणून तिची ओळख करून घेऊन मैत्रिणी बनलेल्या त्यात अधिक होत्या. मग दुपारच्या वेळी सगळ्या जमत. नाटकातल्या आठवणी, बघितलेल्या चित्रपटांची चर्चा. दुपारी 12 ते 3 ही वेळ चित्रपट बघायला जायला सोयीची असे. एकेकीचे मुक्त 3 मजली आवाज आणि 4 मजली हास्य. घर गजबजून नव्हे गरजून जाई. स्वयंपाकघरात घटकाभर विश्रांतीसाठी चटईवर पडलेल्या काकूना हे सगळं नवीन होतं. विचित्र भासत होतं. थिल्लर वाटत होतं. या घरच्या सुनेला हे सगळं शोभणार नाही असं त्यांना वाटत होतं. त्या मनात म्हणत, शी शी, हे काय घर आहे की नाटकाचं थिएटर आहे. संध्याकाळी नाना, युगा येण्याच्या आधी सारं सामसूम होई. कब्बशा, प्लेट्स धुवून जागच्या जागी बसत. युगाताईच्या कानावर हे सगळं घालावं असं काकूना वाटे, पण उगीच चहाडी करून घरात भांडण कशाला लावून द्या. युगाताईला मनस्ताप होईल म्हणून त्या गप्प बसत. शिवाय नयनताराच्या स्वभावाची काकूना आता पारख झाली होती. युगा आणि नाना सारा दिवस घराबाहेर असत. त्यांचाच नयनताराशी सतत संबंध येत होता. तिच्या स्वभावातले बारकावे हलके हलके त्यांना कळून आले होते. तिच्या उथळ स्वभावाची आणि उद्धट वागण्याची त्यांना हर घडी चुणूक मिळत होती. आपण जाणतेपणी तिला काही सांगावं, काही उपदेश करावा असं त्यांना वाटे, पण तिच्या ताड ताड बोलण्याची त्यांना भीती वाटे. तरी पण एक दिवस त्यांनी धीर केलाच. त्यांनी म्हटलं, सुनबाई, तुम्ही सिनेमात जाता तेव्हा आधी नानांच्या किंवा युगाताईंच्या कानी घालून जात चला. ज्यांच्या कानी घालून जायचं त्यांच्या कानी घालून जाते. तुम्हाला का त्याची पंचायत? ताडकन उत्तर आलं. घरच्या मालकिणीचा असा अपमान आणि तो स्वयंपाकीणबाईंकडून? काकूंच्या उघड उपमर्दाला सुरुवात झाली. काही दिवस त्यांनी ते सहन केलं आणि अगदी असह्य झालं तेव्हा त्यांनी युगाला सगळं सांगितलं. युगा नुकतीच शाळेतून आली होती. गेल्या 4 महिन्यात घरात अनेक तडे गेले होते, पण हा प्रहार भयानक होता. घरातल्या स्वास्थ्याची छकलं उडवणारा होता. आतापर्यंत युगा घरातला संघर्ष बोलाचाली शक्यतो टाळीत आली होती. सामोपचारानं घेत आली होती. ते सुद्धा केवळ नानांना त्रास होऊ नये म्हणून, त्यांचं मनस्वास्थ्य ढळू नये म्हणून. घरात कितीही मतभेद झाले तरी वादावादी टाळत असे, पण आज काकूनी जे काही सांगितलं ते ऐकून आता मूग गिळून बसणं अशक्य होतं. तिनं म्हटलं, तारावहिनी, काकू आमच्या घरी गेली 15 वर्ष आहेत. ते मला कळलेलं आहे. आम्ही सगळी त्यांना आमच्या कुटुंबातल्या एक मानतो. म्हणूनच तर हव्या तशा अधिकार गाजवीत असतात. तो अधिकार घरच्या माणसाचाच आहे असं आम्ही मानतो. तुम्ही मानित असाल, पण मला तसं मानणं शक्य नाही. आई नेहमी आजारी, तुम्ही नोकरीवर. स्वयंपाकाची घरात नड होती. स्वयंपाकीणबाईंची तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही सगळा वरचढपणा चालवून घेतलात, पण मी स्वतः सगळं करायला समर्थ आहे. युगानं म्हटलं, काकू. काकूनी मध्येच म्हटलं, युगाताई, नको नको, आता या घरात एक क्षण पण राहणं नको. मामी गेल्या, त्यांच्याबरोबर आपलाही ऋणानुबंध संपला. युगाताई, तुम्हाला जेव्हा जरूर लागेल तेव्हा अर्ध्या रात्री मला बोलवा. मी धावत येईन, तुमची सेवा करीन. तेवढ्यात नाना फाटकातून आत येताना दिसले. त्यांच्या देखत आता जास्त वादावादी नको, त्यांना मनस्ताप नको म्हणून युगानं काकूना खुणेनं गप्प राहण्यास सुचवलं. काकू सामानासह 15 वर्षांचं वास्तव्य संपून निघून गेल्या. आईच्या मृत्यूनं युगाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षाही अधिक दुःख तिला काकूना निष्कारण अपमानित होऊन या घरातून निघून जावं लागलं म्हणून झालं. भरल्या डोळ्याने युगावर आपल्या खोलीत निघून गेली. उदास मनानं बिछाण्यावर पडून राहिली. नानांना हा प्रकार कळला, पण ते काही बोलले नाहीत. आता नयनतारानं स्वयंपाकघराचा ताबा घेतला, पण अनुभवी काकूंचं तंत्र, त्यांची दक्षता तिला कुठची जमायला? ते ती स्वतःही जाणत होती, पण आपल्या अनिर्बंध वागण्याला अडथळा आणणाऱ्या काकूंना काढून टाकणं हाच तिचा प्रमुख हेतू होता. आता तिच्या मदतीला युगाला स्वयंपाकघरात यावं लागे. नयनतारा बोलण्यात चालण्यात चपळ होती, पण कामात मंद होती. सहेतुक मंदपणाही डोकावत असे. कामाचा वेग वाढवावा, शाळेत जाणाऱ्यांना उशीर होतोय
याची ती फारशी दखल घेत नसे. त्यामुळं आपण त्वरा करून 4 चपात्या झटपट लाटल्या नाहीत तर नानांच्या पानात चपाती पडणं कठीण. त्यांचं खरं जेवण असं आता एक वेळच होई. संध्याकाळी ते जेवत नसत. युगा हसत म्हणे, तारावहिनी जरा स्पीड वाढवा ना, चपात्या करायला घ्या ना, मी तवर नानांचं पान मांडते, 10 वाजून गेले. हे पहा, मी आहे मंद. मी जन्मात कधी धावपळ केली नाही. मला ते जमायचं नाही. हे नेहमी 1-1:30 वाजता येतात. तेव्हा सावकाश स्वयंपाकाची सवय. उद्या पहाटे उठून लागते स्वयंपाकाला. जुळवून घेणं तिच्या स्वभावात नव्हतं. तिच्यातला दोष दाखवून दिलेला तिला खपत नसे. तिच्या फणकाऱ्यानं वातावरण लगेच तप्त होई. बाहेर झोपाळ्यावर नाना बसलेले असत. युगानं हसत म्हटलं, तारावहिनी तुमच्यात कितीतरी दुर्मिळ गुण आहेत. शाळा गाठायची म्हणून माझी ही धावपळ. अलीकडे नाना फार कमी बोलत. त्यामुळं युगाला त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागे. संध्याकाळी शाळा सुटली की एक क्षणही न थांबता ती भराभर चालत घर गाठी. न जाणो नाना येऊन बसलेले असतील, त्यांना चहा मिळाला असेल नसेल. शक्यतो ती नाना येण्यापूर्वीच घरी पोचे. ती क्षणभर पुढं जाऊ लागली की सहशिक्षिका म्हणत, युगाताई अहो रोज अशा पळता काय? आता वहिनी घरी आहेत ना? आहेत ना, पण माझी भाची इतकी दंगेखोर आहे. सगळा दिवस बिचाऱ्या वहिनीला दमवीत असते. मी सारा दिवस घरी नसते ना, निदान संध्याकाळी तरी तिला मदत करावी. काकू आहेत ना, कालच संध्याकाळी भेटल्या होत्या. विचारलं नवीन वहिनी कशा, तर म्हणाल्या छान आहेत. नि भराभर चालू लागल्या. युगा हसली आणि म्हणाली, तर मग मलाही आता भराभर जायला हवं. वहिनी छान आहे. जिनं काढून टाकली तिच्याबद्दल एकही वाईट शब्द नाही. 15 वर्ष जिथलं अन्न त्याने खाल्लं, त्या अन्नाला त्या अशा तऱ्हेनं जागल्या. परक्या असूनही घरचं उणं त्यांनी दिसून दिलं नाही. घरच्यासारख्या राहिल्या म्हणून घराची अब्रू अबाधित ठेवली. आणि तारावहिनी कालच पपीच्या आईला सांगत होती की स्वयंपाकीण बाई चढेल वागू लागली म्हणून मी तिला काढून टाकलं. नोकराचा वरचढपणा मला नाही खपत. पूर्वी आई असताना नाना रात्री जेवत नसत, पण हलकासा फराळ करीत. निदान खाली झोपाळ्यावर बसल्या बसल्या ओव्हलटाईम पीत. पण अलीकडे रात्री ते आले की सरळ वर आपल्या खोलीत जात. फराळाचं खायचं त्यांनी बंदच केलं होतं. युगा आग्रहानं त्यांना ओव्हलटाईम नेऊन देई. 45वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 46व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.